राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। जागा वाटप आणि प्रचार दौऱ्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। राज ठाकरेंच्या सभा, दौरे, निवडणूक रणनीतीवर आता या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। तर आज आणि उद्या एबी फॉर्म देण्यात येणार असून एकाच दिवशी फॉर्म भरण्याचे आदेश राज ठाकरे यांनी देण्याची शक्यता आहे। आजची ही बैठक महत्त्वाची मानली जाते। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। जागा वाटप आणि प्रचार दौऱ्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, आपण पाहतोय युतीची घोषणा झाल्यानंतर आता या ठिकाणी मनसे ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळते। बैठक बोलावली राज ठाकरेंनी। नीलम, नक्कीच युतीची घोषणा झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे मनसे ॲक्शन मोडवरती पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह नाशिक, पुणे, केडीएमसी असेल, ठाणे महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका मनसे लढणार आहे। या निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू आहे। मात्र एकीकडे बघितलं तर ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली असली तरी जागा वाटप अद्याप जाहीर केलेलं नाहीये, उमेदवार यादी जाहीर केली नाहीये। मात्र काही उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश हे दिलेले आहेत। आज उद्या एबी फॉर्म देण्यात येण्याची शक्यता आहे आणि आज मनसे नेत्यांच्या बैठकीमध्ये सभा, दौरे आणि निवडणूक रणनीतीवरती चर्चा होईल। खरं तर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा व्हावी अशी अनेक पदाधिकाऱ्यांकडून मागणी झालेली आहे। त्यामुळे मुंबई उपनगर आणि नाशिक, पुणे अशा भागामध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होऊ शकते। या दृष्टीने खरं तर चर्चा पार पडणार आहे। आगामी आठवडाभरामध्ये मनसे नेते ॲक्शन मोडवरती पाहायला मिळणार असून ठाकरे बंधू प्रचारात व्यस्त असतील। मात्र या प्रचाराची रणनीती कशी असेल या संदर्भात आज अखेरची चर्चा होण्याची शक्यता आहे। नीलम जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आजची ही बैठक महत्त्वाची मानली जाते आणि आज या बैठकीकडे सर्वांचं लक्ष असेल। जागा वाटप आणि प्रचार दौऱ्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।